नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। हिवाळा सुरू झाला की सर्दी, खोकला, घसा दुखणे, अंगदुखी आणि सुस्ती हे त्रास जवळपास सगळ्यांनाच होतात। पण या समस्या दूर करण्यासाठी औषधांच्या दुकानात जाण्याची गरज नाही, कारण या दोन घरगुती गोष्टी आले की तुळस हिवाळ्यात तुमच्यासाठी नैसर्गिक औषधच आहे। आज आपण पाहणार आहोत आले शरीराला कसं गरम ठेवतं, तुळस रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवते आणि दोन्हीही एकत्र घेतल्यानं होणारे आश्चर्यकारक फायदे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हिवाळ्यात शरीरातील उष्णता कमी होते, रक्ताभिसरण मंदावते, रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते आणि याच कारणामुळे सर्दी, खोकला, घसा दुखणे यांसारखे रोग पटकन होतात। पण काळजी करू नका, आयुर्वेदात यावर सर्वोत्तम उपाय आहे आले आणि तुळस। थंड वारा लागताच शरीराचं तापमान खाली येतं, पण आले घेतल्यानं शरीराची उष्णता स्थिर राहते। यामुळे नाक बंद होत नाही, कफ तयार होत नाही, कमी होते, घसा दुखत नाही, हातपाय उबदार राहतात, पचन सुधारते आणि सुस्ती दूर होते। आलं कसं घ्यावं? सकाळी आले टाकलेले काळी चहा किंवा काढा सर्वाधिक फायदेशीर, किंवा थेट आल्याचा छोटा तुकडा मधासोबत चोखला तरी पुरेशी ऊब मिळते। थेट सांगायचं झालं, आले म्हणजे हिवाळ्याचं शक्तिवर्धक औषध आहे। तुळसला आयुर्वेदात हिवाळ्याचं रोगप्रतिरोधक कवच म्हटलं जातं। तुळसमध्ये अँटीव्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुण असल्यानं खोकला थांबतो, घशातील सूज कमी होते, श्वसन मार्ग स्वच्छ राहतो, हवेतून पसरणाऱ्या विषाणूंपासून सुरक्षा मिळते। तुळस कशी घ्यावी? सकाळी 7 ते 10 तुळशीची पानं चहा किंवा काढ्यासोबत, किंवा तुळशीच्या पानांचा वाफारा देखील अतिशय उपयुक्त। हिवाळ्यात तुळस नाक, कान आणि घसा तिन्हींचं संरक्षण करते। दोन्ही एकत्र घेतल्यावर परिणाम आणखी झपाट्यानं होतो। तुळस घशाला नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून स्वच्छ ठेवते आणि आलं शरीराला ऊब देऊन सूज आणि वेदना कमी करते। म्हणूनच ज्यांच्या दिनचर्येत आले आणि तुळस असतात ती हिवाळ्यातील रोगांपासून सुरक्षित राहतात। तर मित्रांनो, आजचा उपाय आपण नक्की वापरून पहा। दररोज सकाळी आलं आणि तुळस शरीराला ऊब, ऊर्जा आणि रोगांपासून संरक्षण देण्यासाठी पुरेसा आहे। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही आले आणि तुळस कसं वापरता, आणि हेल्थ टिप्ससाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढील व्हिडिओत पुन्हा भेटू, तोपर्यंत निरोगी रहा, स्वस्थ रहा।